वसईतील ब्रेथ केअर रुग्णालयाचा डॉक्टर धर्मेंद्र दुबे याच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2024 मध्ये एका रुग्णाच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर डॉक्टर दुबे सध्या फरार आहे। डॉक्टर धर्मेंद्र दुबे याचे वसई पश्चिमेच्या आनंदनगर येथे ब्रेथ केअर रुग्णालय आहे। 18 मार्च 2024 रोजी 27 वर्षीय रुपेश गुप्ता या तरुणाला उपचारासाठी आणले होते। या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गुप्ताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता। यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता। हे प्रकरण पडताळणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवण्यात आले होते। वैद्यकीय कागदपत्रे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, नातेवाईकांचे जबाब तपासून जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपला अहवाल माणिकपूर पोलिसांना सादर केला आहे। त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा रुपेश गुप्ता याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। त्यानुसार डॉक्टर दुबे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला है। हमने 18 मार्च 2024 को रात को 11:30 बजे रुपेश को ब्रेथ केयर हॉस्पिटल वसई वेस्ट में लेके गए सर्दी खांसी के इलाज के लिए। वहाँ के आरएमओ ने रुपेश को देख के आईसीयू में भर्ती कराया और हमें आश्वासन दिया कि सुबह तक रुपेश ठीक हो जाएगा, जनरल वार्ड में शिफ्ट हो जाएगा। मगर सुबह तक रुपेश की हालत गंभीर हो गई और हमने देखा गया कि प्रॉपर ट्रीटमेंट नहीं दिया गया और प्रॉपर ऑक्सीजन सपोर्ट नहीं दिया गया। और हमने एक और बात नोटिस की कि डॉक्टर धर्मेंद्र दुबे रात से लेकर सुबह तक रुपेश को अटेंड करने नहीं आए। फिर इस चलते मेरे भाई की मृत्यू हो गई। रुग्णाला डॉक्टर दुबे याने न तपासता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तपासले होते। त्याला रुग्णवाहिकेतून नेताना व्हेंटिलेटर लावले नव्हते, ऑक्सिजन दिला नव्हता असे तपासात निष्पन्न झाल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश पाटील यांनी सांगितले। तर विशेष म्हणजे रुग्णाला न तपासताही डॉक्टर दुबे यांनी त्याचे चार्जेस बिलात आकारले होते। सध्या डॉक्टर फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत असे पाटील यांनी सांगितले।